पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कोणत्या प्रकारचा संपर्क केला नाही। हे सर्व शेतकरी बघतायत, आम्हाला कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं नाही। त्याचप्रमाणे हायवे नंबर 29च्या शेतकऱ्यांना कधीतरी भूसंपादन आधी झाले म्हणून आम्ही तुम्हाला 1 रुपया न देता सर्व जमीन ताब्यात घेतोय, ही हुकुमशाही आहे। ही चुकीच्या पद्धतीने भूसंपादन करणं हे चुकीचं आहे। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत। आता आपण बघतोय की रिंग रोड वंचित शेतकऱ्यांचा शासनाच्या विरोधात जो एल्गार मोर्चा मुंबईकडे निघाला होता, त्या मोर्चाला इंदिरानगर परिसरामध्ये अडवण्यात आलेला आहे। आणि आपल्या सोबत या सर्व समितीचे कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार, आपल्याला डिटेक्ट करण्यात आलेलं आहे। मी राजू देसले, रिंग रोड बाधित शेतकरी आणि हायवे नंबर 29चे शेतकरी गेले 4 महिन्यापासून सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। आणि या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत की रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं अलाइनमेंटच्या बाबतची मागणी आहे, ज्या ठिकाणी तक्रारी आहेत तर ते अलाइनमेंट बदल करण्यात यावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही भूसंपादन कायदा 2013 प्रमाणे समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना भाव मिळाला त्या पद्धतीने भाव देण्यात यावा। आमचा विकासाला विरोध नाही, रस्त्याला विरोध नाही, परंतु जे समस्या आम्ही 2 प्रकारच्या मांडतोय याबाबतचं जिल्हा प्रशासन माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकी झाल्या आहेत। त्याचप्रमाणे हायवे नंबर 29च्या शेतकऱ्यांना कधीतरी भूसंपादन आधी झाले म्हणून आम्ही तुम्हाला 1 रुपया न देता सर्व जमीन ताब्यात घेतोय, ही हुकुमशाही आहे। ही चुकीच्या पद्धतीने भूसंपादन करणं हे चुकीचं आहे। या 3 मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांसोबत मीटिंग झाली होती। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पुन्हा अधिकाऱ्यांना बोलून या ठिकाणी आपण मीटिंग करूया, परंतु 10 दिवसापेक्षा अधिक काळ उलटला परंतु ती मीटिंग झाली नाही। म्हणून मुख्यमंत्र्यांना या रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधण्यासाठी सर्व बाधित शेतकरी भगिनी माता सर्व पुरुष जाणार होतो आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगणार होतो की आमचं रक्षण तुम्ही करावं। मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहेत आणि या सर्वांना न्याय तुम्ही द्यावा। आमचे घरं उद्ध्वस्त होऊ नये, आमच्या विहिरी उद्ध्वस्त होऊ नये, आम्हाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही जाणार होतो। परंतु या ठिकाणी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली। त्यानंतर नाशिक पोलिसांनी सुद्धा परवानगी न देता त्या आदेशाची अंमलबजावणी करत आम्हाला रोखलं आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे करण भाऊंना डिटेन केलं। आणि त्यामुळे सर्व शेतकरी इथं आम्ही ठाण मांडून बसलेलो आहोत। जोपर्यंत मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत अधिकृत बैठक मिळत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, हा निर्धार आम्ही आज केलेला आहे। आम्हाला हे पण माहिती पडतंय, आपल्याकडूनच काही आरोप होते की काही लोकांच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि ही सगळी काही रचना जी आहे ती बदलण्यात आली आहे। कोण वाटतं तुम्हाला, कोणासाठी केलं असेल? ते सर्व आम्ही लेखी पुरावे निवेदनामध्ये ज्या बिल्डरच्या जागा आहेत ते सर्व आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि कोणी वेबसाईटला गेलं तर तुम्हाला नकाशा पाहिला की कोण कोण बिल्डर आहेत ते सगळे नावं दिसतात, हे सर्व खुलं आहे। आणि जो रिंग रोडचा नाव दिलं ते नाव सुद्धा ज्या गावाचा उल्लेख होता त्या गावापासून तो रिंग रोड सुद्धा जात नाही, तो का बदलण्यात आला याचं उत्तर प्रशासनानेच दिलं पाहिजे। याची चौकशी लागली, बावनकुळे साहेबांनी त्याच्यामुळे 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलेला आहे, तरी सुद्धा हे रटण्याचा प्रयत्न का होतोय हा खरा प्रश्न आहे। आणि कोणतं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं की सरकार बोलणार आहे हा प्रश्न आहे। आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमरण उपोषणचं आंदोलन केलं, वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून झालं, तरी सुद्धा प्रश्न सुटत नसतील तर असं कोणत्या आंदोलनाची सरकार वाट पाहतंय की तेव्हा प्रश्न मिटवणार आहेत असा प्रश्न शेतकरी विचारतायत। लोकशाही देशामध्ये, संविधानिक देशामध्ये शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला प्रतिसाद देणं ही सरकारची जबाबदारी आहे, ती होताना दिसत नाही, म्हणून हा आक्रोश शेतकरी या ठिकाणी बसून व्यक्त करतायत। आपण जसं बघितलं की दिल्लीला सुद्धा सीजेपीचा जो मोर्चा होता त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे केला होता, धमकी केली होती। तर तुम्ही आता इंदिरानगर पोलीस स्टेशन समोर जो तुमचा मोर्चा आणि ही सगळी काही जे शेतकरी बांधव दिसतात, पोलिसांनी तुमच्यावर अशा काही प्रकारचं काही दांडगाई केली का? ते आतापर्यंत नाशिक पोलिसांनी आंदोलकांना समजून घेतलेले आहेत, योग्य पद्धतीने आंदोलनाला मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे, म्हणून आमचा नाशिक पोलिसांवरती बिलकुल रोष नाही। ते त्यांचं काम करतायत, ते शासनाला बांधील आहे,
परंतु त्यांनी आमच्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय केलेला नाही याची आम्हाला जाणीव आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतोय ते सुद्धा लोकशाही मार्गाने संविधानिक पद्धतीने करतोय. त्यामुळे या आंदोलन कोणी दडपू शकत नाही अशी आमची भावना आहे. दिल्लीमध्ये आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, त्या ठिकाणी हिंसाचार झाला, तेव्हा सरकारने दखल घेतली. तशी दखल घेण्याची वेळ सरकारने आणू नये. शेतकऱ्यांचा राग तुम्ही मोकळं करून देण्याचं काम न करता शेतकऱ्यांना समजून घेत संवाद करावा ही आमची माफक अपेक्षा आहे. तुमच्यापर्यंत आतापर्यंत प्रशासकीय कोणी अधिकारी आले का, कोणी मंत्री तुमच्याशी काही संपर्क केलाय का? कालपासून कोणत्याही मंत्र्यांनी संपर्क केलेला नाही. या नाशिक जिल्ह्याला आतापर्यंत पालकमंत्री नव्हते, आता मिळालेत व त्यांना संकटमोचक म्हणतात, व त्यांना हे शेतकऱ्यांवरती आलेलं संकट काही समजत नाही अशी आमची भावना आहे. आणि पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कोणत्या प्रकारचा संपर्क केला नाही. हे सर्व शेतकरी बघतायत. आम्हाला कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं नाही. शेतकऱ्यांना सर्व समजतं. शेतकऱ्यांची मुलं आता शिकलेले आहेत आणि म्हणून आम्ही कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने हे आमचा लढा चालू ठेवणार आहोत. तुम्ही आता जवळजवळ 40 तासापासून या इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहात. या पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे? या पुढचं पाऊल आम्ही आत्ताच पोलीस प्रशासनाला आम्ही जाहीर केलेलं आहे. आम्ही दुपारचं जेवण आमच्या कष्टाचं या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतरची भूमिका सामुदायिक निर्णय करून पुढची दिशा ठरवणार आहोत. महाराष्ट्र माझा न्यूज साठी जनार्दन गायकवाड, नाशिक.